निवडणुकीआधीच प्रत्येक पक्षाला मतदार यादीतल्या त्रुटींवर तक्रारीचा अधिकार. मग निकालाच्या इतक्या दिवसानंतर आरोपांचा हेतू काय? राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचा सवाल. राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान. बिहारमधील सासाराममधून राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेला सुरुवात. भाजप आणि निवडणूक आयोगानं मतांची चोरी केली, राहुल गांधींचा हल्लाबोल. मत चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अवमान. देशाभूल विरोधात आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे. मत चोरी आणि मतपडताळणीच्या वादावर निवडणूक आयोगाचं उत्तर. 2024 मध्ये ज्यांच्या सहकार्यानं मोदी निवडणूक जिंकले ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? राजीव कुमार यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांवर उत्तर द्यायला हवी, संजय राऊतांचा निशाणा. विधानसभा निवडणुकीत 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती. सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिली, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. अनेकांना विधानसभेत आपण कसे पराभूत झालो तेच समजेना. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला. लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजित पवारांचा सवाल. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळ हे आग्रही. कुणाला मंत्री कुणाला पालकमंत्री करायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन आणि इतर कामं सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेतील 2 लाख कोटींच्या कामातील 25% कमिशन फडणवीसांच्या लोकांनाही मिळालं, संजय राऊतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरे हेच लुटारूंचे सरदार, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट. राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा, शहाजीबापू पाटलांची राऊतांवर टीका. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन. कोल्हापूरकरांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश. यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवरील इसापूर धरण 100% भरलं. धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडले. 54,466 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. भुसावळच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले. विदर्भ मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. 36,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरामध्ये कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्याचा प्रकार. मुंबईत गणेश आगमनाची लगमग. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन. हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार. पहाटे 5 वाजता गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता.